नूतन माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक श्री संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्यापीठ प्रसारक संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालय येथील पर्यवेक्षक श्री संभाजी पुंडलिक राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज दिनांक 24 मे 2025 रोजी पार पडला. श्री संभाजी पुंडलिक राजपूत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सदस्य, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सदस्य, जिल्हा बँक संचालक, जवाहर शिक्षण संस्था अध्यक्ष अशा अनेक संस्थांवर कार्यरत असणाऱ्या पुंडलिक राजपूत यांचे सुपुत्र असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नूतन माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून 1997 साली ते रुजू झाले. शिक्षण क्षेत्रासह राजकारणात देखील त्यांनी आपली छबी उमटवली असून अतिशय मनमिळावू स्वभाव असणारे श्री संभाजी तात्या राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील, प्राचार्य प्रवीण सोनवणे, प्राचार्य एस.बी. थोरात, दिलीप सिंग राजपूत, माजी महापौर चंदूबापू सोनार, माजी नगरसेवक रवींद्र काकड, लाडेसर आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. तर श्री संभाजी तात्या राजपूत यांना 2 मुलं असून श्री संभाजी पुंडलिक राजपूत हे महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग राज्य शिक्षण मंडळावर देखील सदस्य होते, तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन जीवनात देखील ते GS म्हणून होते. तर त्यांची मुलं देखील उच्च शिक्षित असून मुलगा MBBS M.Ed झाला असून मुलगी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन या ठिकाणी कार्यरत आहे. तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपली सेवा या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून बजावली. तर प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला. तर त्यांना अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मी या ठिकाणी नव्हतो. अतिशय छोटेखानी कार्यक्रम करायचा आहे. कन्या विद्यालय, आधार विद्यालय आणि परिसराशी निगडीत असा, पण तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. कुठे असाल तिथून. तात्यांबद्दल बोलायचं खूप आहे आणि होतं, पण आधीच सैंदानी सरांनी सांगून दिलं थोडक्यात मनोगत व्यक्त करा, हरकत नाही. या ठिकाणी उपस्थितांना मी एकच सांगू शकतो तात्यांच्या बाबतीत, जिभोचा त्यांनी राजकीय वारसा तर पुढे नेलेलाच आहे, पण नेत्यांबद्दल किती